तर भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधल्या एअरबेसचं मोठं नुकसान झालंय असं विश्लेषण अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून करण्यात आलेलं आहे। पाकमधील सॅटेलाइट इमेजचा वापर करून वॉशिंग्टन पोस्टनं हे विश्लेषण केलं आहे। भारतीय हल्ल्यात कोणतंही नुकसान झालं नाही हा पाकिस्तानचा दावा अमेरिकेच्या प्रतिष्ठित वृत्तपत्रानं खोटा ठरवलाय। भारतीय विमानं पाकिस्तानच्या हद्दीत 100 मैलांपेक्षा जास्त अंतरावर पोहोचली होती असं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलंय। भारतानं पाकिस्तानच्या संरक्षण तळांवर अचूक हल्ले केले आणि या हल्ल्यात पाकिस्तान हवाई दलाची क्षमता दुबळी झाली। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचे 3 हँगर्स, 2 धावपट्ट्या आणि वायुसेनेनं वापरलेल्या 2 फिरत्या इमारतींचं नुकसान झालं। एका विमानाला सुद्धा भारताच्या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याचं वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलंय। वॉशिंग्टन पोस्टनं 27 सॅटेलाइट इमेजेसचा अभ्यास केला। याच्या आधारेच वॉशिंग्टन पोस्टनं पाकिस्तानला तोंडावर पाडलंय। वॉशिंग्टन पोस्टनं पाकिस्तानच्या 3 महत्त्वाच्या एअरबेसचं हल्ल्यानंतरचं वर्णन केलंय। रावळपिंडीतल्या नूरखान एअरबेसवर पाकिस्तानची 2 नियंत्रण केंद्रे नष्ट झाली आहेत। नूरखान एअरबेसच्या पार्किंग लॉटवर सुद्धा मोठा हल्ला झाला। नूरखान एअरबेस पाक लष्कराचं मुख्य केंद्र आहे। हा एअरबेस स्ट्रॅटेजिक प्लॅन्स डिव्हिजनच्या जवळ आहे आणि याच एअरबेसवरून पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं मॉनिटरिंग होतं। वॉशिंग्टन पोस्टनं भोलारी एअरबेसचंही अचूक वर्णन केलंय। भोलारी एअरबेसवरच्या हँगरचं मोठं नुकसान झाल्याचं यामध्ये म्हटलंय। या हँगरच्या छतातनं खाली 60 फूट रुंदीचा खड्डा पडलाय। हँगरची एक भिंत बाजूच्या इमारतीवर कोसळली होती। भोलारी हँगरमध्ये एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम विमान असतं। या टेहाळणी विमानाची किंमत 10 कोटींहून अधिक आहे। हल्ल्याच्या वेळी हे विमान हँगरमध्ये होतं की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही।